लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पार्थपासून. तर आता इथे मानिनी पार्थला म्हणते, "बाबा पण ना आजकाल खूप आउटडोअर मीटिंग्स करायला लागलेत हां," असं म्हणते आता मानिनी पार्थला. आणि आता इथे मानिनी डायनिंग टेबलवर जेवण घेऊन आलेले असते रात्रीसाठी. तर आता मानिनी म्हणते, "तू एकदा बोलच त्यांच्याशी," पार्थला. तळेगावच्या फार्म हाऊसवर पण सारखं जातात मीटिंगला. आता ह्या वयात झेपत पण नाही पण. आणि ह्या वसुताई पण ना कमाल करतात. तर मग आता पार्थ म्हणतो, "आई जरा गप्प बसतेस का?" तर आता जोरात ओरडतो ना पार्थ. त्यामुळे आता मानिनीच्या हातातली प्लेटच खाली पडते. बावळट काव्यासाठी आता हा पार्थ आपल्या आईवर पण आवाज वरती करणार. बापरे! खरंच अवघड आहेत आजकालचे सिरियल्स. "आई, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी" असं म्हणतो पार्थ आणि आता उचलतो ते प्लेट्स. "मी चुकून बोललो आई" असं म्हणून मिठी मारतो आता पार्थ मानिनीला. "ठीक आहे, मी पण जरा जास्तच बडबड करत होते" असं म्हणते आता मानिनी. "काय झालं ना, नंदिनी नाही आहे ना गप्पा मारायला" असं म्हणते आता मानिनी. तर स्वतःशीच बडबडत होते. "तुला त्रास झाला असेल, सॉरी" असं म्हणते आता मानिनी पार्थला. "तू सॉरी बोलू नकोस प्लीज आई" असं म्हणतो आता पार्थ. मी सॉरी" असं म्हणतो आता पार्थ. आणि आता प्लेट्स उचलतो. इट्स ओके बास चल बस" असं म्हणते आता मानिनी. तर आता मानिनी पार्थच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, "काय रे, काय झालंय? कशाचं एवढं टेन्शन आलंय?" "अरे, आतापर्यंत ते किल्लेदार घरी होते, बरा होतास तू तोपर्यंत" असं म्हणते आता मानिनी. "सांग ना" असं म्हणते आता मानिनी. तर आता पार्थला आठवतं कसं किल्लेदार काव्याच्या घरी गेलेले असतात आणि त्याच्याबरोबरच पार्थ घरी गेलेला असतो काव्याचा. ते सगळं आठवतं त्याला. "एकीकडे मी क्लायंटना माझ्या भरभरून तुमच्याबद्दल सांगतोय आणि दुसरीकडे तुम्ही त्यालाच फोन करून डिव्होर्स फाईल करायला सांगता" असं म्हटलेलं असतो ना पार्थ आता काव्याला. ते सगळं आठवतं आता पार्थला. तर आता मानिनी म्हणते, "पार्थ काय झालं?" तर आता पार्थ म्हणतो, "मला भूक लागली आहे, वाढतीस?" असं म्हणतो आता पार्थ मानिनीला. म्हणते आता मानिनी. "सॉरी" असं म्हणतो आता पार्थ. तर आता मानिनी, "जीवा खाली ये रे" असं म्हणून जोरात ओरडते मानिनी आता जीवाला. तर आता जीवा येतो. तर आता मानिनी म्हणते, "तूही बस पार्थ बरोबर जेवून घे" असं म्हणते आता मानिनी जीवाला. "अगं पण नंदिनीला तरी येऊ दे" असं म्हणतो आता जीवा. "सकाळपासून माझं काही बोलणं झालं नाहीये तिच्याशी" असं म्हणतो आता जीवा. "मी तिला मेसेज केलाय पण अजून रीड केला नाहीये तिने" असं म्हणतो आता जीवा. "अरे, माझं बोलणं झालंय तिच्याशी, ती ऑन द वे आहे" असं म्हणते आता मानिनी. तर आता जीवा म्हणतो, "हो का? मग मला का रिप्लाय केला नसेल" असं म्हणतो आता जीवा. "अरे इट्स ओके, घरातल्या कुणाला तरी एकाला कळवलं तरी ठीक आहे ना" असं म्हणते आता मानिनी. "पार्थ बघतोयस ना, जीवा वाट बघतोय नंदिनीची" असं म्हणते आता मानिनी. "जेवायचंही नाही म्हणतोय तिच्याशिवाय" असं म्हणते आता मानिनी. "आणि पार्थ तुझं काय?" असं म्हणते आता मानिनी. "म्हणजे काव्याशी काही बोलणं झालंय का? ती कधी येणार आहे काय ती म्हणाली?" तर आता तेवढ्यातच काव्या दरवाजाकडे आलेली असते. तर आता सगळेजण वळून बघतात तर काव्या आता घरी आलेली असते. तर आता जीवा म्हणतो, "हिला माझ्या पत्रातलं लिहिलेल्या गोष्टी पटल्यात का? म्हणून ती घरी आले का?" असं म्हणतो आता जीवा. "अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला, आलीस" असं म्हणते आता मानिनी काव्याला. "काकू सॉरी हां" असं म्हणते आता काव्या. "ते जाताना काहीच नाही सांगून गेले." राहू दे आता" असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्या म्हणते, नाही, तुम्ही बोला ना माझ्याशी" असं म्हणते आता काव्या. "मला ओढा चिडा हवं तर माझ्यावर" असं म्हणते आता काव्या मानिनीला. "मी काही नाही बोलणार." "मी काय नाही बोलणार म्हणजे?" असं म्हणते आता मानिनी काव्याला. "तू बोललीस तर मी गप्प बसणार आहे असं वाटतंय तुला?" असं म्हणते मानिनी. "अगं लगेच एवढं वाईट वाटून घेऊ नकोस" असं म्हणते आता मानिनी काव्याला. "गंमत करत होते मी. खरंच. आणि फक्त जाताना नाही तर येतानाही कळवलं असतंस तर पार्थ आला असता ना पिकअप करायला" असं म्हणते आता मानिनी. "पण तू आलीस ना खूप बरं वाटलं" असं म्हणते आता मानिनी काव्याला. खरं सांगू का आता ना एकमेकांची इतकी सवय झाली ना, एक कुणीतरी नसलं ना तर करमत नाही बघ असं म्हणते आता मानिनी. "बाकी घरी जाऊन बरं वाटलं का तुला?" असं म्हणते आता मानिनी काव्याला. तर आता इथे काव्या पार्थकडेच बघत असते. "आणि तुझं माहित नाही पण आम्ही सगळ्यांनी तुला खूप मिस केलं हां" असं म्हणते मानिनी आता काव्याला. "ये" असं म्हणून मानिनी आता डायनिंग टेबलवर घेऊन जाते आता काव्याला. "बस इथे नवऱ्याच्या शेजारी बस" असं म्हणते मानिनी आता काव्याला. "आणि जेव तू सुद्धा, तुझ्या आवडीची उसळ झाली आहे बरं का आज" असं म्हणते आता मानिनी. तर आता काव्या आणि पार्थ एकमेकांना लुक देतात. तर मग आता मानिनी म्हणते, "पार्थ तुला सांगत नसेल पण त्यानेही खूप मिस केलंय हां तुला" असं म्हणते मानिनी. तर आता काव्या आणि पार्थ एकमेकांना बघतात. तर आता पार्थ उभारतो. "मला भूक नाही आहे, मी नंतर जेवेन" असं म्हणतो आता पार्थ. "अरे आता तर म्हणला होतास ना की खूप भूक आहे" असं म्हणते आता मानिनी. "इच्छा नाही आहे" असं म्हणतो आता पार्थ. "नंतर जेवतो, तुम्ही जेवून घ्या" असं म्हणतो पार्थ आणि निघतो तिथून. "असं आहे का?" "हां" असं म्हणते आता मानिनी. "आता म्हणाला मला की भूक लागली आहे आणि आता म्हणाला की भूकच नाही आहे." तर आता तेवढ्यातच नंदिनी येते. तर आता जीवा तिच्याकडे बघतो. "अरे नंदिनी आलीस तू" असं म्हणते आता मानिनी नंदिनीला.
काय ग, किती उशीर केलास आज, असं म्हणते मानिनी नंदिनीला. तुझा नवरा कधीपासून वाट बघतोय तुझी, असं म्हणते मानिनी नंदिनीला. अगं, जेवायला सुद्धा तयार नाहीये तुझ्याशिवाय, असं म्हणते मानिनी. चल ये बस, तू पण ये जेवायला, असं म्हणते मानिनी. तर मग आता नंदिनी म्हणते, सॉरी सॉरी आई, येताना भूक लागली म्हणून बाहेरच खाल्लंय मी जरा, असं म्हणते नंदिनी. नंतर जेवण हवं तर, असं म्हणते ती. एवढंच बोलून नंदिनी निघून जाते तिथून. तर आता जीवा मात्र बघतच असतो तिच्याकडे, पण ती काय बघतच नाही आता जीवाकडे नंदिनी. काय झालंय का दोघांना ह्या अचानक, असं म्हणते आता मानिनी. दोघांनाही जेवायचं नाहीये. जीवा, तू काय बोललायस का तिला, असं म्हणते आता मानिनी. नाही, असं म्हणते आता जीवा, असं म्हणतो. मग आता मानिनी म्हणते, मग ती न जेवता कसं गेली वर, आणि नेहमीसारखं काही बोलली नाहीये तुझ्याशी. अगं, आताच आली ना बाहेरून, दमली असेल, असं म्हणतो आता जीवा. फ्रेश होऊन येईल खाली, डोंट वरी, असं म्हणतो तो. तर आता मानिनी काव्याला म्हणते, काव्या, तुमचं सगळं नीट आहे ना, म्हणजे तुझं आणि पार्थचं काही भांडण वगैरे झालं नाही आहे ना, असं म्हणते आता मानिनी. नाही, असं काही नाही, असं म्हणते आता काव्या. तर आता परत मानिनीला दाखवलंय आणि तिचा तो बोर्ड असतो ना, नंदिनी, जीवा, काव्या, पार्थ लिहिलेला, त्याच्यावर आता ती लिहित असते परत. आणि आता पार्थच्या नावाखाली वादळ लिहिते आता मानिनी. हा गुंता तर वाढतच चाललाय, आणि कधी नव्हे ते आज पार्थ माझ्यावर चिडला, असं म्हणते आता मानिनी. काय चाललंय त्याच्या मनात, असलं कसलं टेन्शन आहे जे तो लपवतोय, असं म्हणते आता मानिनी. नंदिनी नंदिनी आज दिवसभर बाहेर होती. जीवा तर म्हणाला की त्याने आज तिला मेसेज केलेत, फोन केलेत, पण तिने रिप्लाय नाही केला. नंदिनी असं कसं करू शकते, असं म्हणते आता मानिनी. काव्या सुद्धा अचानक घरी काय गेली, परत काय आली, आणि जीवा आणि जीवा तर काहीतरी आणि जीवा तर काहीतरी विचित्रच विचारत होता, असं म्हणते आता मानिनी. घातलेला गोंधळ निस्तरायचा. काय नक्की चालू आहे या चौकांचं, असं म्हणते आता मानिनी त्या बोर्डकडे बघून. फार्म हाऊसवरून परत आल्यापासून चौघं विचित्र का वागतायत, दुःखाचं काव्य म्हणजे नक्की काय असेल, असं म्हणते आता मानिनी. गुरुजींचा हा नक्की संकेत काय आहे, असं म्हणते मानिनी. हे कळायलाच हवं. दुःखाचं काव्य म्हणजे काय सापडायलाच हवं, असं म्हणते आता मानिनी. आणि त्या बोर्डकडे बघतच असते. तर आता मानिनीला काव्य काव्या असं बघून काहीतरी संशय येतो थोडासा. तर आता काव्याचं काव्य झालेलं असतं, तरीही तिला समजत नाही. तर त्याला आता काव्या करते ती, पण गुरुजींनी संकेत तिथे सुद्धा दिलेला असतो. कारण आता काव्या लिहिलेलं असताना तिथे सुद्धा काव्य झालेलं असतं ते. देवा, हा कोणता सुटू देत रे बाबा, असं म्हणते आता मानिनी. ह्या सगळ्यांचा संसार सुरळीत चालू होते. तर आता इथे पार्थला दाखवलंय. तर आता पार्थ दुःखी होऊन थांबलेला असतो आपल्या खोलीत. तर त्याला आठवतं कसं काव्याने पूर्णपणे दुःखात त्याच्या गळ्यात माळ घातलेली असते. ते आठवतं आता पार्थला. तर आता पार्थला हे आठवतं कसं तोही रडत रडत सिंदूर भरलेला असतो काव्याच्या भांगेमध्ये. तर आता इथे खूप रडत असतो पार्थ, आठवण करून हे सगळं. आणि आता त्याला आरशात त्याचं जे लग्नादिवशी जो तयार झालेला असतो ना, ते सगळं आठवतं आता त्याला. आणि आता तो लग्नादिवशीचा त्याला दिसायला लागतो या आरशामध्ये. तर आता इथे नंदिनीलाही आठवतं तिच्या लग्नाचे क्षण, आणि कसं जीवाने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं ते सगळं आठवतं तिला. तर आता नंदिनीला सुद्धा आरशामध्ये ती लग्नादिवशी जसं तयार झालेली असते ना, ते दिसतं आता. तीच दिसते आता तिला आरशामध्ये. तर आता बॅकग्राऊंडमध्ये खूपच इमोशनल आणि चांगलं गाणं लावलंय. प्रेक्षक हो, नक्की बघा हा सीन हॉटस्टारवरती, कारण खूप भारी आहे हा सीन. तुझ्या वीण जीवनात ह्या वहायचे ओझे, असं सॉन्ग आहे. तर आता इथे नंदिनीला आपल्या जे मंडावळ्या बांधतात ना, म्हणजे जे लग्नाच्या वेळेला बांधतात ना, ते काढलेलं दाखवलंय. आणि आता पार्थसुद्धा ते काढलेलं दाखवलंय. आणि ह्या दोघांना ते आता दिसत असतं समोर. आता पार्थसुद्धा आपला फेटासुद्धा काढतो, हे आता त्याला दिसत असतं आरशामध्ये. तर आता नंदिनी मंगळसूत्र धरून खूप रडत असते. आणि आता मंगळसूत्र काढते आता ती. नंदिनीला जे दिसत असतं ना तिचा पिक्चर आरशामध्ये, आता ती नंदिनी म्हणजे लग्ना दिवशीची नवरी जी झालेली असते ना, त्या दिवशीची जे मंगळसूत्र घातलेलं असतं ना तिनं, ते काढते आता. तर आता नंदिनीला हे दिसतं की ती आता सगळे दागिने बाहेर काढून टाकते. तर आता तेवढ्यातच तिथे जीवा येतो आणि नंदिनीला बघतो. तर आता इथे नंदिनी खूप रडत असते. तर आता नंदिनी जीवाला बघते आणि जीवाही नंदिनीला बघतो. तर मग आता इथे पार्थी काव्याला बघतो आणि काव्यसुद्धा त्याला बघते. तर आता इथे जीवा येतो आणि नंदिनीकडे बघतच थांबतो. तर आता इथे काव्यासुद्धा येते आणि ती सुद्धा पार्थकडे बघतच बसते. तर आता पार्थ रडवे डोळे घेऊन बघत असतो काव्याकडेच. तर आता जीवा नंदिनीकडेच बघत असतो. तर मात्र नंदिनी आता त्याच्याकडे बघत नाही. नंदिनी आपल्या बॅगेमधून डिवोर्स पेपर्स काढते. तर आता जीवा ते डिवोर्स पेपर्स बघतो आणि नंदिनीकडे बघतो परत. तर आता त्या डिवोर्स पेपर्सवर नंदिनीने साईन केलेलं असतं, ते बघतो आता जीवा.
तर आता इथे पार्थ सुद्धा डिवोर्स पेपर्स घेतो आणि आता काव्याला देतो. तर आता काव्याला एकदम शॉक बसतो डिवोर्स पेपर्स बघून. आता पार्थने दिलेले असतात तिला डिवोर्स पेपर्स. तर आता जीवाला मात्र काय सुचतच नाही ते डिवोर्स पेपर्स बघून. तर आता हेच सीन दाखवलंय की कोणीच काय बोलत नाही आहे. बॅकग्राऊंड म्युझिक आहे आणि नंदिनी, जीवा आणि पार्थ आणि काव्या हे एकमेकांकडे बघतच आहेत आणि ते पार्थच्या हातात डिवोर्स पेपर्स असतात आणि इथे नंदिनीच्या हातात. तर आता काव्याला पार्थच्या डोळ्यात अश्रू बघून त्रास होतो. तर आता काव्या पण रडायला लागते. तर आता एपिसोड मात्र इथेच संपतो. तर आता रिकॅप दाखवलंय. तर आता रिकॅपची सुरुवात होते पार्थपासून. तर आता पार्थ म्हणतो, मी आता तुमची कायमची सुटका करतोय. आणि इथे नंदिनी जीवाला म्हणते, ह्यापुढे तुम्हाला आपल्या लग्नाचा त्रास होणार नाही. डिवोर्स पेपर्स असं म्हणून आता नंदिनी जीवाला आणि पार्थ काव्याला देतात. आज हे सिद्ध झालं असं म्हणते नंदिनी. आणि मग पार्थ म्हणतो, लग्नानंतर प्रेम होत नाही. आणि रिकॅप सुद्धा आता इथेच संपतो.